ए का उरव कुठं? अरे भाई आमचा घरमालकला चिडला तिकडे चाललो भाऊ. काय विषय? अरे भाई घरमालकाने रूम द्यायची वेळेस सांगितलं होतं रूम मध्ये अजिबात कचरा नाही सापडला पाहिजे. मग अरे भाई आज रूम बघायला आला तर त्याला कचऱ्यामध्ये रूमच सापडत नाही तीच दाखवायला चाललो भाऊ. बाबो. लय अवघड चिडला भाऊ तो. तुझ्या रूम मध्ये ढेकून सापडते. अरे आमच्या रूम मध्ये कोपऱ्यापासून झेबऱ्यापर्यंत सगळं सापडतं भाऊ. बाबो. लय खतरनाक रूम भाऊ आपली. बाबो. भाऊ आपली ना 1 रूम किचन आहे भाऊ. आणि रूममेट म्हणायला गेलं ना एक मी आहे, दुसरा गाणे आहे, तिसरा दारोडा आहे, चौथा एक चर्च आहे, 5चं गाव नगर आहे, 6वेचं गाव बार्शी, 7वा बिचारा वाईट झालेला आहे पहिल्याच वर्षी, 8वा गरीब आहे शेतकरी त्याच्याकडे 3-4 गाय जर्सी, बाकी 2 मुसलमान आहे, 2 ख्रिश्चन आहे आणि 7-8 पारसी आणि बाकी काय एक सोफा एक खुर्ची आणि एक तुटलेली फरशी आहे. बाबो. असे सगळेजण आम्ही गुन्हा राहतो भाऊ रूम मध्ये. पण आपली रूम लय मोकळी भाऊ आपली. बाबो. अहो गणेश शेठ त्या दिवशी एक जण रूम मध्ये आला म्हणे हडप्पा संस्कृतीतले भांडे तुमच्या रूम मध्ये कसं काय आले? म्हणलं हडप्पा संस्कृतीतले नाही म्हणलं केळे 6 महिन्यापूर्वी मी गेली होती पोरांनी कोणी भांडे धुतले नाही म्हणलं सडलेत म्हणलं ते भांडे. बाबो. आता का प्राईस ना ती पोरग म्हणे मी उघडूनच पाहतो उघडलं कुकर भापकर तोंड डायरेक्ट फिट तोंडात फेस खपलं पोरग. बाबो. येतं का कुठं? आता त्या दिवशी पोर खपलं जावायच नको बाबा. चल ना नको नको नको. चला मध्ये खायला. गणेश शेठ काल गर्लफ्रेंड म्हणत होती हम तुम्ही कमरे में बंद और चावी खो जाय. तिला म्हणलं आधी 2-3 वेळा चावी हरवलेली रूमची. आमच्या रूममेटने म्हणलं एकदा दोनदा कुलूप तोडलं एकदा डायरेक्ट दरवाजाच तोडला म्हणलं. आता जर हरवलेली म्हणलं डायरेक्ट भिंती तोडा लागते म्हणलं गपरा म्हणलं वय घरी बाबो. पुढे येणार करते म्हणलं. ए का उरे कुठं? अरे भाई आमच्या रूमची अत्यवस्थ अवस्था बघून आमच्या रूम मालकाने आम्हाला रूम खाली करायला लावली भाऊ. मग अरे हम तो फकीर आदमी है झोला लेके निकल पडेंगे. आता काय करणार भाऊ जावा लागतं. बाबो. जा तो